नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय मित्रांनो, GMC एक्झाम रिलेटेड खूप महत्त्वाची अपडेट आपल्या हाती आलेली आहे आणि ही अपडेट ऑलरेडी मी तसं टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे की आपल्याला किती GMCसाठी अर्ज प्राप्त झाले। GMC म्हणजे इथे GMC नागपूर आहे, इथे मी नागपूर नाही लिहिलं आहे। तर GMC नागपूरमध्ये टोटल किती अर्ज आलेत, ओके। आणि त्याच्यानंतर याच व्हिडिओमध्ये आपण जी ऑथेंटिक माहिती आहे माझ्या जवळ, तर ती म्हणजे एक्झाम डेट। तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आता माहिती आहे की याच्यामध्ये तुम्हाला डाऊट आहे मित्रांनो की एक्झाम कधी होईल। तर GMC नागपूरची जी एक्झाम डेट आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे। आणि या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो, चॅनलला काय करायचं, तुमच्या रेग्युलर अपडेटसाठी आपल्याला जॉब रिलेटेड काही पण अपडेट असले तर तुम्हाला मोबाईलवर पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करू शकता। तर मित्रांनो, जर तुम्ही GMCचा फॉर्म भरलेला असेल म्हणजे GMC नागपूर आपल्याकडे बघा GMCच्या 2 जागा निघाल्या होत्या महाराष्ट्रामध्ये। GMC एक धुळेचं होतं आणि त्याच्यानंतर मग एक GMC नागपूर। तर या 2 ठिकाणी सरळ सेवा भरतीनुसार इथे एक्झाम होणार आहे। तर ही एक्झाम कधी होईल आणि याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ फॉर्म्स किती आलेत ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी बघा मित्रांनो, हे शॉर्टमध्ये मी तुम्हाला जाहिरात दाखवून देतो। तर ही जाहिरात होती ज्यालाच आपण GMC असं म्हणतो, मी GMC नागपूर। तर ज्याला आपण असं मराठीमध्ये बघा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नागपूर। तर याच्या जागा होत्या आणि इथे बघू शकता गट क संवर्ग 4 या पदाची जागा होत्या आणि 2023च्या एंडिंगमध्ये ही जाहिरात आली होती। तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरला असेल आणि तुम्ही आता विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा दिवसापासून या एक्झामची वाट बघत असाल। पण आता इथे काय झालं होतं, मग आपली आता लोकसभा निवडणूक आल्यामुळे इथे थोडंसं याच्यामध्ये ही जी भरती होती याच्यामध्ये थोडीशी रखडली होती। पण आता मी तुम्हाला ऑथेंटिक इथे माहिती देणार आहे की आपली एक्झाम आहे ती आपली एक्झाम कधीपर्यंत होईल। आणि ही जी एक्झाम आहे याच्यामध्ये बघा 680 जवळपास पोस्ट आहेत आणि खूप चांगली संधी आहे मित्रांनो। आणि या 680 पोस्टची एक्झाम जी आहे ती IBPS मार्फत एक्झाम होणार आहे। तर तुम्हाला एक थोडंसं रिमाइंडर म्हणून संपूर्ण जाहिरात मी दाखवत आहे। सोबतच इथे मी तुम्हाला हे सांगितलं की IBPS ही एक्झाम घेणार आहे, हे पण तुमचा डाऊट आता क्लिअर होऊन जाईल, ओके। त्याच्यानंतर आता इथे बघा जाहिरात आपल्या जागा किती होत्या तुम्हाला दाखवतो मी। इथे 680 पोस्ट होत्या टोटल, इथे बघू शकता। तर मित्रांनो, खूप चांगली संधी आहे तुमच्यासाठी आणि इथे कॅटेगरी वाईज तुम्ही इथे ही बघू शकता। आणि जर तुम्हाला तुमच्याकडे अजूनही जर PDF नसेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही जॉईन व्हा, तिथे तुम्हाला ही PDF मिळून जाईल, ओके। आणि त्याच्यानंतर आता नेक्स्ट चला आपण जाऊया, याच्यामध्ये तुम्ही कॅटेगरी वाईज आणि हॉस्पिटल वाईज इथे वॅकन्सी मॅट्रिक्स बघू शकता। तर इथे बघा कुठे कुठे 66 होती, 66 जागा होत्या। त्याच्यानंतर नेक्स्ट हॉस्पिटल जर आपण गेलो त्याच्यानंतर तर इथे बघा 344 अशा प्रकारे इथे संपूर्ण वॅकन्सी मॅट्रिक्स दिलेला आहे। तर ही संपूर्ण जाहिरात होती। तर याच्यामध्ये आता बघा, याच्यामध्ये आपल्याला नवीन अपडेट काय आहे, आपल्याकडे 2 अपडेट्स आहेत आणि ती म्हणजे पहिली अपडेट जी आहे तर याच्यामध्ये नंबर ऑफ फॉर्म्स किती आलेत, ओके। तर आता तुम्हाला अर्ज दाखवून देतो आणि ही माहिती ऑलरेडी आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकलेली आहे। तर बघा, आता इथे तुम्हाला तुमच्या मनात थोडंसं डाऊट येईल की इथे एक्झाम सेंटर वाईज माहिती का दिली आहे। तर मित्रांनो, ही जी माहिती ही RTI मार्फत आलेली नाही, ओके। तर जेव्हा माहिती RTI मार्फत येते तेव्हा आपल्याला संपूर्ण डिटेल्स कॅटेगरी वाईज ब्रेकडाऊन दिलेलं असतं। पण आता इथे बघा सेंटर वाईज दिलेलं आहे। तर याचा अर्थ हाच आहे की येणाऱ्या लगेच काही दिवसांमध्ये ही एक्झाम होणार आहे आणि ही एक्झाम डेट कधी असेल ती पण मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण बघायचा, कारण जर व्हिडिओ स्किप केला तुम्ही तर तुमची माहिती अर्धवट राहून जाईल आणि मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन डायरेक्ट कमेंट करत असता। त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या एंडिंगमध्ये मी तुम्हाला आता इथे एक्झाम डेट पण सांगणार आहे। तर इथे बघा, हे टोटल नंबर ऑफ फॉर्म्स इथे बघू शकता। बघा इथे SC कॅटेगरीसाठी किती फॉर्म्स आहेत, तर बघा SC कॅटेगरीसाठी जवळपास 19,277 फॉर्म आले, खूप जास्त प्रमाणात फॉर्म आले होते मित्रांनो। त्याच्यानंतर STच्या जागा बघा, STसाठी 5,500 म्हणजे 5,773 एवढे फॉर्म्स आले। त्याच्यानंतर VJA, NTB, NTC याच्यासाठी तुम्ही किती फॉर्म्स आले इथे बघू शकता। नेक्स्ट NTD या प्रकारे, नंतर मग OBC, त्याच्यानंतर PH ज्याला आपण फिजिकली हँडिकॅप म्हणतो, असे मिळून संपूर्ण इथे तुम्हाला इथे डिटेलमध्ये नंबर ऑफ फॉर्म्स किती आलेत हे इथे माहिती दिली आहे। आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही, आता हे बघा, ही जी आपली एक्झाम आहे जवळपास इतक्या सेंटरवर होणार आहे। तर इथे एक्झाम सेंटर कोड दिलेला आहे अमरावती, औरंगाबाद, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, मुंबई, नागपूर, पुणे आणि वर्धा या सर्व ठिकाणी इथे एक्झाम होणार आहे। आणि त्याच्यामुळे किती विद्यार्थी कॅटेगरी वाईज इथे या सेंटरवरती एक्झाम देणार आहेत त्याची पण इथे माहिती आपल्याकडे इथे अवेलेबल आहे।
तर बघा मित्रांनो, जेव्हा आता ही माहिती आलेली आहे, तर याच्यामध्ये एक्झाम सेंटरची पण माहिती आली. याचा अर्थ हाच आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये, आता आपल्याकडे जास्त दिवस राहिलेले नाही, येणाऱ्या, आता पकडून घ्या तुम्ही नेक्स्ट मंथमध्ये याची एक्झाम होणार आहे. आता एक्झाम डेट पण मी तुम्हाला सांगून देतो याच्यामध्ये कधीपर्यंत एक्झाम होणार आहे. तर मला मिळालेल्या माहितीनुसार बघा मित्रांनो, आता आपला मे मंथ आता झालेला आहे, संपलेलाच आहे. पण आता जूनमध्ये याची मला अशी माहिती मिळाली आहे की याची जी एक्झाम आहे GMCची, जून महिन्यामध्ये याची एक्झाम होणार आहे. आणि जूनच्या लास्ट वीकमध्ये, ओके, 29 जूनकडे तुम्ही पकडून चला, 25 ते 29 जूनच्या दरम्यान ही एक्झाम होणार आहे. तर जूनच्या लास्ट वीकमध्ये मित्रांनो याची एक्झाम होणार आहे, अशी मला आपल्या माझे जे सूत्र आहेत त्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे. मी स्वतः इथे आढावा घेतलेला आहे आणि मी हेल्पलाईनला पण कॉल केला. तसंच जे आपलं शासकीय महाविद्यालय नागपूर आहे, इथले जे डीन आहेत, व्यवस्थापक आहेत, त्यांच्याशी पण माझं बोलणं झालेलं आहे. तर त्यांच्याकडून मला अशी माहिती मिळाली आहे की जूनच्या एंडिंगमध्ये 29 जूनकडे ही एक्झाम होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर या एक्झामची तयारी करत असाल, GMC नागपूरचा फॉर्म भरलेला असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. आणि जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. सोबतच तुम्हाला ही जर डिटेल्स पाहिजे असतील, या संपूर्ण डिटेल मी जी इथे दाखवल्या, तर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती माझ्या जॉईन व्हा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्रामची पण लिंक मिळून जाईल. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक्झामची डेट पण सांगितलेली आहे. आता तुमचं काम एकच आहे की जर तुम्ही हा फॉर्म भरलेला असेल आणि अभ्यासामध्ये तुमचा खंड पडलेला असेल, तर तुम्हाला काय करायचं, आता स्टडीला पुन्हा परत सुरुवात करायची आहे. तर बघा, जास्त दिवस राहिलेले नाही, तुमच्याकडे आता जास्तीत जास्त 20 ते 25 दिवस इथे बाकी आहेत, ओके. कारण जूनच्या एंडिंगमध्येही तुम्हाला एक्झाम इथे बघायला मिळेल. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. याच्यामध्ये तुमचे काही डाऊट असतील, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. सोबतच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.